रणरागिणी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन व्हावी यासाठी गेल्या 3 वर्षापासून पाठपुरावा। पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन व्हावी यासाठी 25 फेब्रुवारी 2022 पासून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे व केंद्राचे शिक्षण मंत्री तसेच वन मंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे। विद्यापीठासाठी प्रस्तावित जागा ही पुणे जिल्ह्यातील असून ती वन विभागाच्या ताब्यात आहे। त्यामुळे वन विभागाच्या मंत्र्यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्रात जसे IIT, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तसेच अन्य विद्यापीठे आहेत, तशीच ग्रामीण भागासाठी ही खास विद्यापीठाची गरज आहे, यावर भर देण्यात आला आहे। पुणे, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरी भागात शिक्षणाचे केंद्रीकरण झाले आहे। त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हे विद्यापीठ व्हावे यासाठी 110 पानांची सविस्तर प्रस्तावना ही जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सादर करण्यात आली आहे। या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व आमदार, विधान परिषदेतील सदस्य तसेच लोकप्रतिनिधींना सविस्तर पत्रव्यवहार करण्यात आला आहे। याबाबत चंद्रकांतदादा पाटील, मंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। याचबरोबर राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, सामाजिक न्याय मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी याला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे। यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार विशाल पाटील, खासदार चंद्रकांत हांडोरे यांचाही सहभाग आहे। लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे। त्याचबरोबर आज जे पावसाळी अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची स्थापना करावी अशी मागणी केलेली आहे। लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल कृती समिती यांना एवढीच अपेक्षा आहे, लवकरात लवकर लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची शासनाने मागणीप्रमाणे स्थापना करावी। खूप दिवसापासून बौद्ध समाजाची लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटीची मागणी आहे, त्या संदर्भात या शासनाने तात्काळ कारवाई करावी। या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक विद्यार्थी परदेशी जाऊन मेडिकलचं शिक्षण घेतात। या राज्यामध्ये ते शिक्षण घेऊन आल्यानंतर विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करतात, त्यांना मानधन दिलं जात नाही अध्यक्ष महोदय। आणि काही ठिकाणी तर चिंताजनक बाब आहे, इंटर्नशिप करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांकडून त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फीसची मागणी केली जाते। यावर तात्काळ कारवाई करावी। मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं आभार मानतो आणि थांबतो।